ठीक आहे, लक्ष द्या. अर्थ अलंकारामध्ये आपण एक अलंकार पाहिला, तो म्हणजे उपमा नावाचा अलंकार पाहिला. ठीक आहे, आज आपण 3 अलंकार पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक उत्प्रेक्ष अलंकार, आपणहुती अलंकार आणि दुसरं म्हणजे रूपक अलंकार. अशा 3 पद्धतीचे अलंकार आपल्याला आज बघायचे आहेत. त्यापैकी आपण पहिला अलंकार पाहू, ते म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार. ठीक आहे, आता पहा उत्प्रेक्षा म्हणजे काय. उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ होतो कल्पना करणे. ठीक आहे, एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीसारखी आहे, म्हणजे आपण काय म्हणू की आपण नाही इमॅजिन करत असतो की मी असा असेल तसा असेल, अशा ज्या कल्पना केल्या जातात. म्हणजे याचा अर्थ ज्या 2 वस्तूची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजे उपमेय. त्यातील एक कोणती असते? उपमेय. पहिल्याच दिवशी आपण एक गोष्ट पाहिली, उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, साधारण धर्म म्हणजे काय आणि साम्यवाचक शब्द म्हणजे काय. ह्या पूर्ण कन्सेप्ट लिहून दिला फर्स्ट डेच आहे की नाही अर्थ अलंकाराच्या. ठीक आहे, मग पहा ज्या 2 वस्तूची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजे उपमेय, ही जणू काही दुसरी वस्तूच आहे, म्हणजे काय आहे, उपमान आहे. ठीक आहे, अशी कल्पना जिथे केलेली असते तिथे आपल्याला काय आढळून येतं की उत्प्रेक्षा नावाचा अलंकार आपल्याला पाहायला मिळत असतो. आता दुसरी गोष्ट, हा अलंकार आपल्याला जर समजा सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल किंवा ओळखायचा असेल तर त्याच्यामध्ये काही साम्यवाचक शब्द वापरलेले असतात. त्या साम्यवाचक शब्दामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भाषे अशी शब्द तुम्हाला पाहायला मिळतात. तिथून आपल्याला एक सिम्पटम्स मिळतं की हा उत्प्रेक्षा नावाचा अलंकार आहे. आता ज्या 2 वस्तू आपण बघितलं की उपमेय ही काय आहे, जणू काही उपमानच आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं काय होत असतं, आपल्याला हा अलंकार पाहायला मिळत असतो. पहा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेम जणू. आता गुलाबी उषा म्हणजे काय, पहाट, आपली सकाळ, हे की नाही. ती सकाळ म्हणजे आपल्याला आपण काय कल्पना करायला लागलो की ती गुलाबी उषा म्हणजे आमच्यासाठी काय आहे, परमेश्वराचं प्रेम आहे. अशी आम्ही फक्त काय करत आहे, इमॅजिन करत आहे, आपण तशी कल्पना करत आहे. म्हणून इथं आपल्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार पाहायला भेटत असतो. आता याच्यामध्ये कोणतं वापरलं, पहा जणू वापरलं. काय वापरलं, जणू. आता जणू दिसलं, जणू काय दिसलं, गमे दिसलं, वाटे दिसलं, भाषे दिसलं तर त्याचा अलंकार हा कोणता होत असतो, उत्प्रेक्षा नावाचा अलंकार होत असतो. आता दुसरं पहा, आकाशातील चांदण्या जणू फुलाची पाखरड. किती छान कल्पना केली. छतावर झोपला आणि वर पाहायला लागला. वर पाहून काय होतं, आकाशातल्या चांदण्या आहेत नाही, जणू काय मला काय वाटायला लागलं, फुलाची पाखरड आहे, म्हणजे सगळे फुलंच दोरी बिखरलेले. अशी काय करायला लागला तो, कल्पना करायला लागला. ऍक्च्युली आकाशातल्या चांदण्या आहे, फुलाची पाखरड आहे का, नाही. ती फक्त आणि फक्त उत्प्रेक्षा करत आहे, म्हणजेच काय करत आहे, कल्पना करत आहे, तसं फील करत आहे. लक्षात आलं. तेव्हाच तिथं कोणता अलंकार होत असतो, उत्प्रेक्षा नावाचा अलंकार होत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण दुसरा अलंकार पाहू, आपणहुती अलंकार. आता आपणहुती या शब्दाचा अर्थ होतो झाकणे, लपविणे, छुपाना, उसका अर्थ होता. ठीक आहे, आता बघा उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे, म्हणजे एका गोष्टीचा निषेध करायचा, ही गोष्ट ती नाहीच तीच आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तर तिथं कोणता अलंकार होत असतो, आपणहुती अलंकार. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे अशी कल्पना वर्णन जिथे केलेले असते तिथे आपणहुती अलंकार होतो. आणि आपणहुतीचा अर्थ होतो काय करणे, झाकणे किंवा लपविणे. पहा आता हे काय म्हणते, ओठ कशाचे, म्हणजे ओठाचा निषेध केला. ओठ कशाचे, देठीची फुलल्या पारिजातकाचे. ते म्हणते हे ओठ नाही, पारिजातकाचे जे झाड असते ना त्याचं देठ जे का फुललेलं तसं हे कुंतल कसले बंध रेशमाचे. म्हणजे केसाचा नकार केला, केसाचा निषेध केला आणि काय सांगितलं, हे केस नाही, हे रेशमाचं बंध आहे. म्हणजे याचा अर्थ असं जिथं वर्णन केलेलं असतं की एका गोष्टीचा काय केलेला असतो, निषेध केलेला असतो आणि दुसरी गोष्टच ती आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं तुम्हाला आपणहुती नावाचा अलंकार पाहायला भेटतो. पहा, हा तान्हाजी कसला, शिवहच तो. म्हणजे याचा अर्थ तानाजी या शब्दाला, या कॅरेक्टरला त्यांनी काय सांगितलं, तो काय आहे, शिवच आहे की नाही. लक्षात आलं. आता बघा, हा आंबा नाही म्हणजे आंब्याचा निषेध केला. आंबा नाही म्हणजे डायरेक्ट काय केला, आंब्याचा निषेध केला. आणि यामध्ये जी वाक्यरचना केलेली असते, जे चरण आलेले असतात त्या चरणामध्ये जेव्हा जेव्हा पहिलं फर्स्ट नेम वापरलेलं असतं त्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असते निषेध दर्शविण्यासाठी. आता बघा, हा आंबा नाही, प्रश्नार्थक चिन्ह.
है की नाही? हा तानाजी कसला? प्रश्नार्थक चिन्ह. हे ओट कशाचे? प्रश्नार्थक चिन्ह. लक्षात आलं? आणि त्याच्यानंतर सांगितलेली जी काही गोष्ट आहे पहा, आता हा आंबा नाही, साखरच आहे, म्हणजे आंब्याचं अस्तित्व नाकारलं आणि साखरच आहे असं सांगितलं. असं जिथं वर्णन दिसतं तिथं आपल्याला कोणता अलंकार भेटतो पाहायला? आपण होती नावाचा अलंकार पाहायला भेटतो. आता दुसरी गोष्ट पहा, रूपक अलंकार. रूपक अलंकार. आता हा जो अलंकार आहे हा फार वेगळ्या पद्धतीचा अलंकार. याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी आवर्जून पाहायला भेटतील. रूपक या शब्दाचा अर्थ होतो एकरूपता. रूपक म्हणजे काय? एकरूपता. भिन्न. भिन्न दोन वस्तू म्हणजे उपमेय व उपमान हे वेगळे नसून, ते भिन्न नसून ती एकच आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं रूपक नावाचा अलंकार होतो. लक्षात आलं का? बघा आता हे तुम्ही उदाहरण बघितलं की या अलंकारामध्ये एकरूपतेला सर्वात जास्त महत्व असतं. ती बिलकुल वेगळी नसतात, ती अजिबात वेगळी नसतात, एकच असतात ती. आणि त्याच्यामध्ये तुलना करण्याचा काय येत नाही, प्रश्नच येत नाही. याच्यामध्ये तुम्हाला तुलनावाचक कल्पना आढळत नाही, तेव्हा तिथं रूपक अलंकार होत असतो. आता बघा, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. म्हणजे देह आणि काय मंदिर, त्या दोन गोष्टी कशा आहेत? एक रूप आहेत. कशा आहेत? एक समान आहेत, एक सारख्या आहेत. जसं कशामध्ये देहामध्ये आत्मा असतो तसा मंदिरात देव असतो, है की नाही? म्हणजे या दोन गोष्टी काय सांगितल्या? सारख्या सांगितल्या. तेव्हा तिथे तुम्हाला कोणता अलंकार भेटतो? रूपक नावाचा अलंकार पाहायला मिळत असतो. आता पहा, संसार सागरी विहिरे जीवन नौका. आता संसार सागरी, संसार हे की नाही आणि जीवन, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या काय सारख्या आहेत. जसं सागरातल्या नौका असतात आणि जसं आपला संसार असतो ह्याच्यामध्ये भिन्नता आढळत नाही, आपल्याला पाहायला भेटत नाही. अजून एक पहा, हे जग ही एक रंगभूमी आहे. हे जग एक रंगभूमी आहे. जसे या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात, ही जग काय? एक रंगभूमी आहे. असेही उदाहरण याचं आपल्याला पाहायला मिळत असतं. तेव्हा तिथे रूपक नावाचा आपल्याला काय भेटतो? अलंकार पाहायला मिळत असतो. अशा पद्धतीने आपण या तीन अलंकाराचं काय करू शकतो? वर्णन करू शकतो. तर पहिला टाका